नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझं YouTube चॅनल स्टडीफाय आय एस वर मनापासून स्वागत आहे. मी अभिजित तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्टडीफाय आय एस MPSC UPSC या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल की या थंबनेलवरून तुम्हाला एक जनरल आयडिया आली असेल की या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 2026 साठी होणार आहे त्या परीक्षेचा आपण थोडासा सिलेबस, त्याची स्ट्रॅटेजी वगैरे काय असं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तसंच या व्हिडिओमधून आपण ऑप्शनल सब्जेक्टसाठी काय काय स्ट्रॅटेजी असावी, ऑप्शनलसाठी काय स्ट्रॅटेजी असेल, त्याच्यानंतर इथिक्स, एसे याला कसं मॅनेज करायचं, त्याच्यानंतर जनरल स्टडीज ज्याच्यामध्ये आपण सामान्य अध्ययन म्हणतो, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असेल तर यांच्याविषयी काय काय स्ट्रॅटेजी असेल ते पण बघायचे आणि कोणती संदर्भ पुस्तक वाचायचे, म्हणजे कुठलं मटेरियल आपण रेफर केलं पाहिजे ते त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. सोबतच जो अभ्यासक्रम असेल तो पण आपण बघूया, वेळेचं नियोजन कसं करायचं, कारण ऑक्टोबर या महिन्यामध्ये आहेत तारखा, तर आपल्या तारखा पण आपण आता ऑफिशियली बघूया. आयोगाच्या टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर उत्तर लेखनामध्ये कुठले कुठले टेक्निक्स वापरायचे, डायग्राम्स वगैरे कसे वापरायचे, पाय चार्ट्स वगैरे कसे वापरायचे, तर याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. मी स्वतः जेव्हा UPSC मेन्स वगैरे लिहिल्या होत्या त्यावेळेस कुठल्या टेक्निक वापरल्या होत्या, तसंच राज्यसेवेची मेन्स जी 2025 लिहिली होती त्याच्यामध्ये पण मी कुठले कुठले टेक्निक्स वापरले होते, कशा प्रकारे डायग्राम्स, फ्लो चार्ट्स किंवा जो आकडेवारीचा डाटा वगैरे आहे तो कसा आपण यूज केला होता, त्याच्यानंतर करंट अफेअर्स पण कसे यूज होऊ शकतं आपल्याला मेन्स मध्ये ते पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला मग आता सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आपण तारखा बघायला सुरू करूया. तर या तुमच्या पुढे हा टाइम टेबल ठेवला आहे, ऑफिशियल आयोगाचा पेपर आहे त्याच्यामधून आपण हे घेतलेले आहे. तर इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा याचे 2026 याच्या तारखा दिलेल्या आहेत. पॅटर्न कसा आहे तर परंपरागत किंवा पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे होणार आहेत. तर कधीपासून सुरू होणार आहे तर ही मुख्य परीक्षेचे दिनांक आहेत तर 3 ऑक्टोबर या रोजी सुरू होणार आहे. तर टोटल आपल्याला किती पेपर्स आहेत आणि किती दिवस चालणार आहेत हे सुद्धा इथे बघायचं आहे. तर 3 ऑक्टोबरला सकाळच्या क्षेत्रामध्ये भाषा पेपर 1, तर दुपारच्या क्षेत्रामध्ये भाषा पेपर 2, म्हणजे हे लँग्वेजचे पेपर आहेत मित्रांनो. आणि हे जे 2 पेपर आहेत ना मित्रांनो हे क्वालिफाईंग आहेत, फक्त पास व्हायचं आहे. जसं की आपल्याला पूर्व परीक्षेला सीसॅट आहे तसं हे पेपर पास व्हायचे आहेत, क्वालिफाईंग आहेत. हे पेपर क्वालिफाईंग आहेत. तर याचे पेपर फायनल मेरिट मध्ये तुमच्या मार्क्स मध्ये कॅल्क्युलेट केले जाणार नाहीत या पेपरचे मार्क्स, पण हे पेपर पास होणं तुम्हाला गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर पुढे कधी आहे तर 4 तारखेलाच आहे, दुसऱ्या दिवशी लगेच. तर इथे फक्त एकच पेपर आहे, निबंधाचा पेपर. तर हा पेपर 250 मार्काचा आहे. त्याच्यानंतर बघायचं तर इथे एक गॅप आहे 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर. तर इथे जवळपास 13 दिवसांचा आपल्याला 13 ते 14 दिवसांचा गॅप बघायला भेटतो. तर म्हणजे 14 दिवशी पेपर. तर इथे 17 ऑक्टोबरला आपल्याला सकाळच्या क्षेत्रामध्ये सामान्य अध्ययन पेपर 1 आणि ओव्हरऑल पेपर 4, तर दुपार क्षेत्रात सामान्य अध्ययन पेपर 2 आणि ओव्हरऑल पेपर 5 आहेत. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळ क्षेत्रात सामान्य अध्ययन पेपर 3 आणि ओव्हरऑलचा जो पेपर आहे तो 6 असणार आहे आणि सामान्य अध्ययन पेपर 4 म्हणजेच जनरल पेपर 7 तर असणार आहे. परत मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला परत एक आठवड्याचा गॅप भेटेल 18 ते 24. इथे 18 ते 24 ऑक्टोबर 24 ऑक्टोबरला आता उरलेले जे काही वैकल्पिक विषय आहेत, जे काही ऑप्शनल आहेत, तर ऑप्शनल पेपर असणार आहेत. तर इथे तर हा तुमचा ओव्हरऑल टाइम टेबल होता. तर तारखा आपण पुन्हा एकदा हायलाइट करून घेऊया. 3 ऑक्टोबर रोजी तुमची परीक्षा सुरू होणार आहे. त्या दिवशी भाषा पेपर असतील मराठी आणि इंग्रजी, म्हणजे जे तुम्ही घेसाल एक मराठी आणि दुसरा जो असेल तो. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर 4 तारखेलाच आपल्याला निबंधाचा पेपर बघायला भेटतोय, एसे. त्याच्यानंतर 17 तारखेला 17 ऑक्टोबरला सकाळ सत्रात सामान्य अध्ययन पेपर 1 आणि सामान्य अध्ययन पेपर 2 आहेत. त्याच्यानंतर 18 तारखेला सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4, तर असे पेपर आहेत. आणि 24 तारखेला आपल्याला ऑप्शनल वैकल्पिक विषय याच्याविषयी असणार आहे. तर हे होतं राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तारखा. तर ही आयोगाचा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. आपण आशा करूया की हा शेड्यूल आयोग फॉलो करेल नक्कीच, ज्या पद्धतीने आयोगाने गती घेतलेली आहे. जसं की आन्सर की लगेच दुसऱ्या दिवशी देते, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेची फायनल आन्सर की पण खूप लवकर आलेली आहे. तर त्याच्यामुळे आयोगाने आता गती घेतलेली आहे. तर आपल्याला सुद्धा गती घेऊन त्या हिशोबाने अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे सविस्तर अभ्यासक्रम असेल, जर वेळेचं नियोजन केलेलं असेल, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुमच्याकडे असेल आणि स्मार्ट स्टडी प्लॅन असेल तर तुम्हाला यश निश्चितच भेटेल मित्रांनो. तर तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करू नका. फक्त प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काय करताय ते एकदम मनापासून, अगदी मनापासून करा. ओके. तर आता आपण हा टाइम टेबल सुद्धा भेटलेला आहे. तर आता तुम्ही जर या चॅनलला नवीन आले असेल मित्रांनो तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा जे जे कोणी राज्यसेवा मेन्ससाठी करतायत, कारण अजून फायनल रिझल्ट नाही आलेला. तर थोडंफार कट ऑफ विषय घेऊन मनामध्ये थोडीफार संदिग्धता आहे की कट ऑफ किती जाईल, किती लागेल.
तर त्याच्याविषयीचा पण मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मागे, तुम्ही तो पाहू शकता. सोबतच तुमच्या काही क्वेरीज असतील राज्यसेवा मेन्सला घेऊन, आन्सर रायटिंगला वगैरे घेऊन, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे मी व्हिडिओ अपलोड करेल पुढे प्लस तर ते तुम्हाला पाहता येतील. तर आता हा राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे, तर याच्याविषयी तर आपण आता बोलू नाही कारण पूर्व झालेली आहे. तर आता आपण मुख्य परीक्षेकडे जाऊया. तर हा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचे पेपरचा एक जनरलिस्टिक स्कीम ऑफ एक्झामिनेशन येथे आयोगाने दिलेली आहे. आता हा सिलेबस मित्रांनो इंग्लिशमध्ये आहे, मराठीमधून मी बराच शोधला भेटला नाही, तर त्याच्याबद्दल सॉरी. पण आता आपल्या पुढे इंग्लिशमधून सिलेबस आहे ते तुम्ही बघू शकता. ही स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे, तर याच्यामध्ये कसा कसा होईल काय काय नाही. तर टोटल जी एक्झाम आहे ती 1750 मार्क्सची आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्याच्या आणि इंटरव्ह्यू तुमचा जो असेल 275चा, तर टोटल मार्क्स झाले तुमचे 2025. म्हणजे फायनल मेरिट लागणार आहे तुमचं, फायनल मेरिट. तर या 2025 मार्क मधूनच लागणार आहे. टोटल पेपर्स आहेत 9. तर आता कुठले कुठले 9 पेपर आहेत ते बघूया. जसं मी तुम्हाला थोड्या वेळाखाली म्हणलं होतं, जो भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 आहे, एक मराठीचा आणि दुसरा इंग्रजीचा. ह्या पेपरचे मार्क्स बघा. आता इथे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघा. ही पेपरची स्कीम, जे क्वालिफाईंग पेपर आहेत त्यांचे मार्क्स आहेत 300 बरोबर, 300 मार्काचा एक. आणि यांचा दर्जा जो आहे तो मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पर्यंतचा ठेवलेला आहे. मीडियम मराठीसाठी मराठी असेल, इंग्रजीसाठी इंग्रजी असेल. आणि वेळ किती असणार आहे? वेळ असणार आहे 3 तास प्रत्येकी, बरोबर. आणि हे क्वालिफाईंग आहे, त्यांच्यात 25% मार्क घेणं अपेक्षित आहे. आता 300च्या 25% म्हणजे 75 मार्क तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे मिनिमम 75 मार्क्स तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये पडणं आवश्यक आहे, तरच तुमचे हे पेपर्स तपासले जातात, चेक होतात. अदरवाईज तुम्ही जर ह्या पेपरमध्ये नापास झालात तर तुमचे हे पेपर तपासले जात नाही आणि ओव्हरऑल तुम्ही मग फेल होता. भले तुम्हाला इकडे किती चांगले मार्क येऊ दे, पण जर तुम्ही हे 2 पेपर क्वालिफाईंग आहेत, बरोबर, जर हे तुम्ही पास होऊ शकला नाहीत, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 75 असे जर मार्क पडले नाहीत, म्हणजे कमीत कमी 75, मग तुम्ही 75च्या वर कितीही घ्या त्याला बंधन नाही, म्हणजे 300 पर्यंत. ओके, तर त्याच्यामुळे ह्या 2 पेपरला हलक्यात घेऊ नका मित्रांनो. तर हे पेपर पण तुम्हाला फार महत्वाचे असणार आहेत. तर यांच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये 75 मार्क तुम्हाला पडणं अपेक्षित आहे. आता जर तुम्ही हे पेपर पास झाला तरच तुमचे हे जे पेपर आहेत, पेपर टू बी काउंटेड फॉर मेरिटसाठी काउंट होणारे पेपर, हे जे पुढे पेपर दिलेले आहेत आपल्याला, तर ते पेपर आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर हे पेपर आता कळालं तुम्हाला. टोटल 300 मार्क्स आहेत, वेळ आहे 3 तासाचा, 25% मार्क्स पडणं अपेक्षित आहे आणि 75 मार्क्स हवे आहेत 300 पैकी, बरोबर. तर तुम्हाला या पेपरची मीडियम लँग्वेज म्हणजे जो सब्जेक्ट पेपर आहे त्याच तेच मीडियम सुद्धा असणार आहे आणि यांचे मार्क्स आहेत 300. आता आपण ज्या पेपरचे मार्क्स फायनल मेरिटसाठी काउंट होणार आहेत तर त्याच्याविषयी आपण आता बोलणार आहोत. तर पेपर 3, आता हे पेपर 2 झालेले आहेत, पण आता इथून ऍक्च्युअल जे मार्क काउंट होणार आहेत पेपरचे तर इथून सुरू होतील. तर पेपर 3 सगळ्यात पहिला एसे म्हणजे निबंधाचा पेपर आहे, मार्क्स आहेत 250. आता इथून तुम्ही बघसाल तर सगळ्या प्रश्न म्हणजे जो काही प्रश्नपत्रिका येणार आहेत म्हणजे काही पेपर आहेत त्यांचे सर्वांचे मार्क हे 250 असणार आहेत, बरोबर. तर आता हे सर्व 250 टोटल किती पेपर आहेत मित्रांनो? 1 2 3 4 5 6 आणि 7 पेपर आहेत. तर या सर्वांची टोटल बेरीज केली तर ती येऊन जाते आपल्याला 1750, जी की आयोगाने इथे दिलेली आहे. हे रिटर्न एक्झाम आणि हा इंटरव्ह्यू. तर हे 1750 आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचे आहे. तर हे आणि आता यांचा दर्जा बघसाल तुम्ही, तर जे भाषा पेपर होते लँग्वेजचे त्यांचा पेपर होता मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पर्यंतचा. पण जर तुम्ही ज्या पेपरचे मार्क्स काउंट होणार आहेत त्यांचा दर्जा बघितला तर तो ग्रॅज्युएट आहे, म्हणजे पदवी हा दर्जा ठेवलेला आहे मिनिमम. आणि लँग्वेजचं जे मीडियम असणार आहे म्हणजे पेपरचे मीडियम ते 2 आहेत, एक तर मराठी किंवा इंग्रजी, दोन्हीपैकी कुठलेही एक. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करणं कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणसाल मी हा पेपर मराठीमध्ये लिहितो निबंधाचा, त्याच्यानंतर म्हणसाल जनरल पेपर मी इंग्लिशमध्ये लिहितो, तर तसं जमणार नाही. जर तुम्ही याच्यासाठी मराठी ठेवले तर तुम्हाला मराठीमध्येच लिहावं लागतील. फक्त तुम्ही एक गोष्ट करू शकता, हे जे 2 पेपर आहेत ना यांच्यासाठी जर तुम्ही इंग्लिश मीडियम घेऊ शकता, यांच्यासाठी सेपरेट इंग्लिश मीडियम ठेवू शकता. पण ह्या सर्व पेपरसाठी जर मराठी असेल तर मराठी ठेवू शकता, किंवा मग सर्वांसाठीच मराठी ठेवा किंवा सर्वांसाठीच इंग्रजी ठेवू शकता, किंवा हे पेपर मराठीमधून लिहू शकता मराठी आणि हे जे पेपर आहेत ते सर्व इंग्लिश. तर हे असं होऊ शकतं. तर तुम्हाला लँग्वेजचं मीडियम चूज करताना तुम्ही आता पूर्व परीक्षेचं तर फॉर्म मध्येच होतं, तर जे काही तुमचं मीडियम वगैरे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर तेच डोक्यामध्ये ठेवून चला, अदरवाईज तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत. ओके, आणि वेळ किती आहे? तर वेळ आहे प्रत्येकी 3 तास.
3 तासामध्ये तुम्हाला 250 मार्काचे पेपर लिहायचे आहेत आणि यांचे मार्क्स मिनिमम मार्क्स नाहीत, जेवढे पडतील तेवढे कॅल्क्युलेट होतील, म्हणजे यांना सर्व मार्क्स हे कॅल्क्युलेट केले जातील, मॅन्डेटरी आहेत. इथे कुठलाही मिनिमम पासिंग क्रायटेरिया नाही याच्यासाठी. तर आता आपण पाहूया पुन्हा एकदा. पहिला पेपर आहे तो तुमचा एसेचा म्हणजे निबंधाचा पेपर आहे, 250 गुणांसाठी आहे, 3 तास. आता मीडियम वगैरे आपण सर्व बोलले. त्याच्यानंतर पेपर चौथा आहे जनरल स्टडीज 1. त्याच्यानंतर पेपर पाचवा आहे जनरल स्टडीज 2. पेपर 6 आहे जनरल स्टडीज 3. पेपर 7 आहे जनरल स्टडीज 4. सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 अशा प्रकारे आहेत. त्याच्यानंतर पेपर 8 हा तुमचा जो वैकल्पिक विषय असणार आहे त्याचा पेपर 1 आहे, पेपर नंबर 1. आणि पेपर 9 जो आहे तो वैकल्पिक विषयाचा पेपर नंबर 2 आहे. तर इथे कन्फ्यूज करू नका. ओके, तर इथं पेपर 8 म्हणते, इथं पेपर नंबर 1 म्हणते, तर हे काय, तर हा ओव्हरऑल पेपर 8 आहे, पण जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे वैकल्पिक विषय त्याचा हा पेपर 1 आहे. वैकल्पिक विषयाचे 2 पेपर येतात 250 मार्काचे. ओके, त्याच्यानंतर पेपर 9 जो आहे त्याचा ऑप्शनलचा हा पेपर दुसरा असणार आहे, पण ह्या दोघांचे मिळून हे 250 मार्क. तर ओव्हरऑल तुमचे जे ऑप्शनल आहे तेच 500 मार्कासाठी आहे, म्हणजे ऑप्शनलचं वेटेज मेन्स मध्ये खूप जास्त आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात यायला हवंय. 1750 पैकी 500 मार्क्स हे तुमचे फक्त ऑप्शनलचे आहेत. तर हे होतं आयोगाच्या पेपरचे म्हणजे मार्किंग वगैरे, त्याचा मिनिमम दर्जा किती असणार आहे, तर ग्रॅज्युएट लेवल असेल, त्याचा मीडियम काय असेल, किती वेळ असेल, आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं कसं होतं. आता इथे आयोगाने ते सांगितलं, कॅन्डिडेट विल हॅव टू ऑप्शन टू आन्सर क्वेश्चन पेपर इन मराठी ऑर इंग्लिश. बघा मी काय म्हणले, मराठी किंवा इंग्लिश मध्येच त्यांना पेपर 3 ते पेपर 7 पर्यंतचे उत्तर द्यायचे आहेत. एक तर मराठी, हे बघा पेपर 3 ते पेपर 7 एक तर मराठी किंवा इंग्लिश त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. त्याच्यानंतर फॉर ऑप्शनल पेपर द सब्जेक्ट फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज मराठी अँड इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन आयदर मराठी ऑर इंग्लिश. हे लक्षात आलं तुमच्या. फॉर ऑप्शनल पेपर द सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज मराठी अँड इंग्लिश. आता इथे अँड म्हणलेलं आहे, इथे ऑर आहे, तर हा फरक थोडासा लक्षात घ्या. आणि द सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन इंग्लिश. आणि ज्या याच्यासाठी मीडियम फक्त इंग्लिश दिले ते फक्त इंग्लिश मधूनच तुम्हाला लिहावं लागतील. तर हे असं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट शुड नोट दॅट दे हॅव टू चूज मीडियम ऑफ आन्सरिंग द पेपर ॲट द टाइम ऑफ सबमिटिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर मेन्स. जर मेन्ससाठी फॉर्म सबमिट करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला लँग्वेज म्हणजे मीडियम सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे जर तुमच्याकडून कुठलीही चूक वगैरे झाली, नो कम्प्लायन्स ऑफ द अबोव रूल विल बी रिझल्ट इन देअर आन्सर बुक नॉट बिंग इव्हॅल्युएटेड. म्हणजे जर तुम्ही मीडियम वगैरे चुकीचं वगैरे लिहिलं, मराठी लिहिलं आणि पेपर लिहिलं इंग्लिश, तर तुमचे पेपर इव्हॅल्युएट नॉट बिंग इव्हॅल्युएटेड, तुमचे पेपर इव्हॅल्युएट होणार नाहीत, याची तुम्ही दक्षता घ्या. जर अनऑथराइज मीडियम मध्ये लिहिलं असेल, म्हणजे जे मीडियम तुम्ही दिले आणि ते सोडून जर दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून जर पेपर लिहिला असेल तर ते पेपर सिलेक्ट होणार नाहीत. त्याच्यानंतर 5वी नोट काय, तर क्वेश्चन पेपर विल बी सेट इन मराठी आणि इंग्लिश एक्सेप्ट लँग्वेज पेपर. आता काय म्हणते, जो क्वेश्चन पेपर येणार आहे तो मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम या दोन्ही मधून येईल. पण जर जो मराठी लँग्वेजचा पेपर आहे तो फक्त मराठी मधूनच येईल आणि इंग्रजी लँग्वेजचा जो पेपर आहे तो इंग्रजी लँग्वेज मधूनच येईल, एक्सेप्ट द लँग्वेज पेपर्स. मराठी लिटरेचर मराठी मधूनच येईल असं म्हणायचंय त्यांना. अँड सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश, आणि ज्याच्यासाठी इंग्लिश सांगितले तिथे तिथे ते इंग्लिश मधून येईल. तर हे होतं एक्झामची स्कीम. आता तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. याला आपण छोटं करू, वाटल्यास तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढायचे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी ही स्लाइड पूर्णपणे क्लिअर करतो. तर आपण ही आता स्लाइड क्लिअर केलेली आहे, ते पाहू शकता. तर तुम्ही आता याची स्क्रीनशॉट जर काढून घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला, स्क्रीनशॉट काढून झाले असेल तर आपण पुढच्या पानावर जाऊया. आता हे होतं मुख्य परीक्षेचे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, तुमच्या लक्षात आले. आता आपण सिलेबसला डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पेपर 1 जो लँग्वेजचा पेपर आहे, कुठली लँग्वेज आहे, तर मराठी लँग्वेज आहे. तर याच्यासाठी काय काय म्हणलेलं आहे त्याने, द एम ऑफ द पेपर इज टू टेस्ट द कॅन्डिडेट्स एबिलिटी. म्हणजे ह्या पेपरचा उद्देश काय, तर त्या विद्यार्थ्याची आम्हाला क्षमता बघायची आहे की तो वाचू शकतो का, रीड करू शकतो का आणि समजू शकतो का, सिरियस डिस्कोर्सेस प्रोजेस वगैरे, तर त्या भाषेमधले त्याला पुरेसं ज्ञान आहे का बाबा, तर हे आपल्याला या लँग्वेजच्या पेपरवरून चेक करायचं. तर दोन्ही पेपरचा उद्देश तोच असणार आहे. त्याच्यानंतर मग याच्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन कशावर विचारले जातील, एक कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे उतारा असेल, उतारा. त्याच्यानंतर प्रेसी रायटिंग म्हणजे सारांश लेखन, उतारा आहे, सारांश लेखन आहे. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी वगैरे म्हणजे शब्दसंग्रह. त्याच्यानंतर एसे निबंध आहे छोटावाला, आणि भाषांतर. आता भाषांतर बघा, इंग्लिश टू मराठी अँड व्हाईस वर्सा.
म्हणजे इंग्लिश टू मराठी पण एक भाषांतर आहे. भाषांतर कसं आहे? इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. तर असे 2 भाषांतर वगैरे येणार आहेत. आणि हा पेपरचा नेचर कसा आहे? तर हा क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे, बरोबर. याचे मार्क्स फायनल मध्ये काउंट केले जाणार नाहीत, तेच इथे सांगितलेलं आहे पुढे. हा 300 मार्काचा पेपर आहे. हा पासिंग व्हायचा एससी सॅट सारखा पेपर आहे. त्याच्यानंतर पेपर 2 लँग्वेजचा, हा पण 300 मार्क्स आहे आणि हा इंग्लिश लँग्वेजचा असणार आहे, इंग्रजी. तर सेम इथे पण तेच आहे. इथे पण आपल्याला कॅन्डिडेट्सची ॲबिलिटी चेक करायचे, रीड अँड अंडरस्टँड सिरियस डिस्कोर्स प्रोज वगैरे, तर तो करू शकतो का, या भाषेचं त्याला पुरेसं ज्ञान वगैरे आहे का, हे या पेपरमधून आपल्याला चेक करायचं आहे. आता याचा पॅटर्न काय असणार आहे? एक कॉम्प्रहेन्शन ऑफ द गिव्हन पॅसेज, म्हणजे याचा एक उतारा आहे. त्याच्यानंतर प्रेशर रायटिंग अगेन्स्ट सारांश लेखन, त्याच्यानंतर आपण वोकॅब्युलरी आपण शब्दसंग्रहच, त्याच्यानंतर निबंध. जर एक डिफरन्स तुम्ही बघाल इथे, तर इथे 5वा घटक होता जो ट्रान्सलेशनचा, तो इंग्रजीच्या पेपरला नाही आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये फक्त 4च घटक आहेत, तर मराठीच्या पेपरमध्ये 5 घटक आहेत. एक्स्ट्राचा घटक कुठला आहे? तर हा ट्रान्सलेशन वाला जो घटक आहे तो थोडा एक्स्ट्रा आहे मराठीच्या पेपरमध्ये. ओके, तर हे 2 लँग्वेज पेपर्स होतं. आता तुम्हाला इथे क्लिअर दिसत असेल, तर हे लँग्वेज पेपर आहे. याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आता आपण पुढे जाऊया. आता इथून आपले ऍक्च्युअल पेपर सुरू होत आहेत, ज्याचे मार्क्स फायनल मेरिटमध्ये काउंट केले जातील. तर हा आहे पेपर 3 250 मार्क्ससाठी, एसे निबंध. आता याच्यामध्ये काय म्हणले आयोगाने फक्त एवढंच निबंधासाठी दिलेलं आहे. इन एसे पेपर कॅन्डिडेट मे be required to write an essay on multiple topics. They will be expected to keep closely to the subject of the essay, to arrange their ideas in orderly fashion and to write concisely. म्हणजे काय? तर तुम्हाला याचे 2 पार्ट असतात, पार्ट 1 किंवा सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असं म्हणू. आपण सेक्शन घेऊया, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी असे 4 विषय दिलेले असतात. सेक्शन बी मध्ये परत ए बी सी आणि डी असे 4 एसेचे टॉपिक दिलेले असतात. एक्स वाय झेड जे काय टॉपिक असतील ते दिलेले असतात. तर या सेक्शन मधून तुम्हाला एक एसे लिहायचा आहे आणि या सेक्शन मधून तुम्हाला एक एसे लिहायचा आहे. या एसे साठी 125 मार्क्स, या एसे साठी 125 मार्क्स. ओके, तर हे 125 प्लस 125 असा टोटल हा पेपर 250 मार्क्सचा असणार आहे. तर प्रत्येक सेक्शन मधून लिहायचं. आणि काय म्हणलेलं आहे त्यांनी? दे विल एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट. जे काय तुम्हाला सब्जेक्ट इथं दिलेला असेल, एखाद्या विषयावर निबंध लिहायचं, फॉर एक्झाम्पल हवामान बद्दल आणि शेती हा तुमचा विषय आहे, तर त्या विषयावर तुम्हाला या विषयाला निगडीतच असा एसी लिहायचा आहे. म्हणजे विचारलंय हवामान आणि तुम्ही सांगताय हवामान बदलाबद्दल सांगताय आणि तुम्ही सांगताय म्हणजे वेगळंच काहीतरी, जागतिकीकरण झालं, हे झालं, ते झालं, त्याचं असं म्हणजे असं नको व्हायला. तुम्ही लिहायला लिहू शकता, प्रॉब्लेम तो नाही, पण मग तुम्हाला मार्क्स नाही भेटणार, तुमचा वेळ जाईल, तुम्हाला मार्क्स नाही भेटणार. तर या गोष्टी होऊ शकतात. आणि सोबत काय म्हणले, ज्या काय तुम्हाला आयडियाज आहेत त्या तुम्हाला अरेंज करायच्या आहेत एका सिक्वेन्स मध्ये, ऑर्डरली फॅशन मध्ये करायच्यात आणि कन्साइजली करायच्यात आणि संक्षिप्तपणे लिहायच्यात. म्हणजे एकच गोष्ट बार बार किंवा खूप लांब एकच, म्हणजे तुम्हाला समजा 1200 शब्दाचा एसी लिहायचा आहे आणि तुम्ही फक्त क्लायमेट चेंजवरच 1000 शब्द लिहून आला आणि तुम्हाला शेती सांगितलं होतं, तुम्ही शेतीवर फक्त 200 शब्दातच लिहा. तर असं नको व्हायला. म्हणजे जे काय तुम्हाला टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक मधल्या सगळ्या गोष्टी तिथं त्या एसे मध्ये ऍड्रेस झाल्या पाहिजे. तर हे होतं निबंधाचा पेपर. तर आता तुम्हाला लक्षात आलेलं असतात 2 सेक्शन येतात, सेक्शन ए, सेक्शन बी. याच्यामध्ये 4 टॉपिक्स देतात, ह्याच्यात 4 टॉपिक्स येतात. याच्यापैकी कोणताही एक निवडायचे, इकडच्यापैकी कोणताही एक निवडायचे. प्रत्येकाला मार्क 125 आणि 125 असे टोटल मिळून 250 मार्क्स होतात. तर आता पुढे आहे जनरल स्टडीचा पेपर 1 आणि ओव्हरऑल पेपर जो आहे तो पेपर आहे 4था. कारण आतापर्यंत आपण 3 पेपर कोणते बघितले, एक निबंधाचा आणि हे 2 लँग्वेजचे. तर असा ओव्हरऑल पेपर 4था आहे हा. आणि जनरल स्टडीचा जो सामान्य ज्ञानाचा पेपर आहे तो आहे. आता याची मोठी मोठी थीम काय आहे? इंडियन हेरिटेज, कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात तो आपल्याला जे काही हेरिटेज, कला, संस्कृती, भारतीय इतिहास, भूगोल जगाचा आणि जे काही सोसायटी, इंडियन सोसायटी किंवा समाज जो आहे त्याला आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असे. तर आता इथं खाली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
आता इंडियन कल्चर म्हणजे भारतीय संस्कृती विल कव्हर द सायलेंट ऍस्पेक्ट ऑफ आर्ट, याच्यामध्ये कला, साहित्य, आर्किटेक्चर ज्याला आपण स्थापत्य म्हणतो, तर यांच्याविषयी आपल्याला पाहिजे. कधीपासून? ऍन्शियंट पासून ते मॉडर्न म्हणजे प्राचीन काळापासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हडप्पा धरू शकता, किंवा त्याच्या मागे जर म्हणाल तुम्ही तर मेगालिथिक साईट म्हणजे कसं नवाश्मयुग, मध्य अश्मयुग आणि पूर्वाश्मयुग इथपासून ते आजपर्यंत आजतागत जेवढ्या काही डेव्हलपमेंट झालेले आहेत आर्ट्समध्ये, लिटरेचरमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, तर ह्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भक्ती मुवमेंट आणि त्याची जे काही तत्वज्ञान आहे, इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सेंट्स मुवमेंट इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये जी काही संत चळवळ सुरू झालेली होती, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, बहिणाबाई, त्याच्यानंतर मुक्ताई, यांनी ज्या काही संतांचं जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांचे योगदान आहे, तर ते तुम्हाला करणं सुद्धा भाग आहे. कारण यावर्षीच राज्यसेवेच्या मुख्याला 2025 मध्ये त्यांनी वारकरी चळवळीच्या जे काही तत्वज्ञान आहे याच्याविषयी प्रश्न विचारला होता मुख्य परीक्षेला. आणि आर्ट अँड कल्चर मधून एक प्रश्न आला होता की तुम्हाला भारतीय कलेबद्दल काय काय माहिती आहे याच्याविषयी चर्चा करा, असा तो प्रश्न होता. तर असे 2 प्रश्न याच टॉपिकून आले होते. आता मॉडर्न हिस्ट्री, आता मॉडर्न आधुनिक इतिहास आणि इथं इंडियन म्हणलेला आहे, म्हणजे भारताचा आधुनिक इतिहास फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ 18th सेंचुरी. 18th सेंचुरी म्हणजे किती सांगा मित्रांनो? 18th सेंचुरी म्हणजे 1750 पासून ते प्रेझेंट. सिग्निफिकंट इव्हेंट, पर्सनॅलिटीज आणि इश्यू 1750 पासून पुढे. म्हणजे त्यांना इंडियन हिस्ट्रीमध्ये स्वातंत्र्यपूर्व 1750 पासून ते 1947 पर्यंत आणि 1947 नंतर म्हणजे स्वातंत्र्य उत्तर भारताचा पण इतिहास आपल्याला करायचा आहे मुख्य परीक्षेसाठी. पूर्व परीक्षेला नाही पण मुख्य परीक्षेला करणं भाग पडतं. त्याच्यानंतर फ्रीडम स्ट्रगल, जो काय आपला स्वातंत्र्य संग्राम आहे, फ्रीडम स्ट्रगल, तर याच्याविषयी आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये व्हेरियस स्टेजेस, त्याच्यानंतर त्याचं महत्व, कॉन्ट्रीब्युशन आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया कंट्री. आता डिफरंट पार्ट्स मध्ये कुठलं? एक बंगाल घेऊ शकता तुम्ही, दुसरं पंजाब आहे, तिसरा महाराष्ट्र आहे आपला, आणि चौथा आहे दक्षिण भारत. दक्षिण भारतामध्ये पण आपण तमिळनाडू, कर्नाटक असं विविध करू शकतो. तर हे होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत भारताचे, तिथून कुठल्या कुठल्या मुवमेंट्स वगैरे झाल्या, तर याच्याविषयी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य उत्तर, त्याच्यानंतरचं कॉन्सॉलिडेशन, त्याच्यानंतर रिऑर्गनायझेशन विदिन द कंट्री, म्हणजे कशा प्रकारे स्वातंत्र्य उत्तर काळात भारतामध्ये रिऑर्गनायझेशन होत गेलं राज्यांचं म्हणा, भाषेच्या आधारावर. तर ह्यावेळेस याच्यावर एक प्रश्न होता राज्यसेवा मुख्याला. आणि कॉन्सॉलिडेशन कशा प्रकारे सक्षमीकरण वगैरे होत गेलं, तर हे पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, तुम्हाला जगाचा इतिहास बघायचा आहे. जगाचा इतिहास विच इन्क्लूड्स इव्हेंट फ्रॉम 18th सेंचुरी, 18व्या शतकापासून पुढे, म्हणजे किती 1700 पासून पुढे तुम्हाला सगळे इव्हेंट्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये काय आहे? इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती आहे, वर्ल्ड वॉर आहे, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 आहे. त्याच्यानंतर रिड्रॉल ऑफ द नॅशनल बाउंड्रीज कशा प्रकारे होत गेलेले आहेत. त्याच्यानंतर साम्राज्यवाद, नंतर साम्राज्यवादाचं डिकोलोनायझेशन कसं होत गेले. पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम म्हणजे साम्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद, हे काय, तर या कन्सेप्ट तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये बघायचे आहेत आणि त्यांचे फॉर्म्स अँड इफेक्ट ऑन द सोसायटी. तर याचा समाजावर काय परिणाम झाला याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्स आहे. त्याच्यानंतर सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य काय ते करणं आहे. आणि डायव्हर्सिटी इन इंडिया, मग या डायव्हर्सिटीमध्ये आपण भाषा, जात, धर्म, लिंग, पंथ आणि याच्या विविधतेवर आधारलेली आपली जी काय आपली डायव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर रेस, एथनिसिटी याच्यावर आधारलेली डायव्हर्सिटी आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर याचाच पार्ट म्हणून आपण पुढे बघू शकतो रोल ऑफ वुमन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन, स्त्रिया, महिला आणि महिलांच्या जे काही संस्था वगैरे असतात तर त्यांचा आपल्याला इथे कार्य आणि बघायचे आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यू, लोकसंख्या आणि लोकसंख्येचे निगडीत जे काही आपल्याला अडचणी वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. त्याच्यानंतर दारिद्र्य, पॉवर्टी आणि डेव्हलपमेंटल इश्यू, विकासामध्ये कुठल्या कुठल्या अडथळे आहेत ते सुद्धा बघायचे. त्याच्यानंतर अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, त्याचे प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या रेमेडीज म्हणजे त्याच्यावर काय उपाययोजना केलेल्या आहेत ते बघायचे. त्याच्यानंतर पुढचा आहे इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर होणारा परिणाम, हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे सोसायटीमध्येच. त्याच्यानंतर सोशल एम्पॉवरमेंट, सामाजिक सक्षमीकरण, कम्युनलिझम, साम्यवाद, रिजनलिझम त्याला आपण प्रांतवाद म्हणतो किंवा प्रादेशिकवाद म्हणतो, आणि सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता. तर हे सुद्धा आपल्याला एकाच डोमेन खाली बघायचं. तर या वर्षी ह्या एवढ्या टॉपिक वरून 70 मार्क्स मेन्ससाठी 70 मार्क्स एवढं विचारलं होतं फक्त या पेपरमध्ये. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते, मी जो राज्यसभा मेन्स दिली होती 2025 तर त्याचं मी जेव्हा नंतर अनालिसिस केलं तर 70 मार्काचं वेटेज या 4 ते 5 पॉईंटला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे विचारले सायलेंट फीचर्स ऑफ, पुढचा पार्ट आहे सायलेंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, म्हणजे जगाचा भौतिक भूगोल आहे
इथून विचारलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, त्याच्यामध्ये मग साऊथ एशिया आहे, इंडियन सब कॉन्टिनेंट वगैरे आहे. तर ते तुम्हाला काय त्याच्यामध्ये नंतर लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज इन व्हेरियस पार्ट्स ऑफ वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. तर तुम्हाला हे सुद्धा गोष्टी म्हणजे इथे तुम्हाला मॅपिंग दाखवायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर उद्या प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये कोळशावर आधारित औष्णिक उद्योग प्रकल्प किती आहेत, तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मग महाराष्ट्राचा मॅप वगैरे माहित असणं गरजेचं आहे, कुठे कुठे त्यांचे लोकेशन वगैरे असणं माहित असणं गरजेचं आहे. बरोबर का? जसं यावेळेस राज्यसभेचा पण एक प्रश्न विचारला होता आणि गट ब पूर्व परिषद प्रश्न विचारला होता की ईशान्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात, तर त्या दर केसा टेकड्यांचं उत्तर होतं फक्त क असं ऑप्शन होतं. तर ते तुम्हाला असं मॅपिंगच्या माध्यमातून पण करता आलं पाहिजे ते. आणि सगळ्यात शेवटचं आहे पेपर 1चं इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना, म्हणजे जैवभौगोलिक फिनॉमिनाज बघायचे, घटना बघायच्या. त्याच्यामध्ये अर्थक्वेक भूकंप आहे, सुनामी आहे, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आहे, ज्वालामुखी क्रिया आहे, त्याच्यानंतर सायक्लोन चक्रीवादळ वगैरे. तर यावेळेस मित्रांनो सुनामी विचारला होता आणि सायक्लोन विचारला होता. म्हणजे मागच्या राज्यसभेची जी मेन्स होती 2025ला. त्याच्यानंतर जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन, चेंजेस इन क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज, आईस कॅप्स वगैरे, म्हणजे ग्लेशियर, वॉटर फॉर्म्स, त्याच्यामुळे तयार होणारे भूरूप वगैरे तुम्हाला हे त्याच्यामध्ये सर्व करणं गरजेचं आहे. अँड फ्लोरा अँड फोना अँड देअर इफेक्ट ऑफ सच चेंजेस. तर यांचा जो काय बदल होतो, फ्लोरा म्हणजे आपले प्लांट्स वने आणि फोना म्हणजे अॅनिमल्स, म्हणजे यांचा प्राणी आणि पशु म्हणजे वनस्पती, प्राणी म्हणजे ओव्हरऑल जंगल आणि जे काही वन्यजीव आहे यांच्यावर कशा प्रकारे या बदलत्या घडामोडींचा प्रभाव होतो याच्यावर सुद्धा आपल्याला मेन्सला प्रश्न येणार आहे, कारण सिलेबस मध्ये ऍज इट इज त्यांनी दिलेलं आहे. तर हे होतं पेपर 1चं डिटेल मधले सिलेबस अनालिसिस. आता आपण पेपर 2चं अनालिसिस बघूया. पेपर 2 मध्ये सिलेबस थोडासा मोठा दिसेल तुम्हाला, तर आपण आता एक एक करूया, थोडंसं लवकर बघूया. पेपर हा पेपर 5वा आहे आणि जनरल स्टडीचा पेपर 2रा आहे. याच्यामध्ये काय गव्हर्नन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटी आहे, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता आपल्याला इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटना, त्याची हिस्टॉरिकल अंडरपिनिंग म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती, त्याचं इव्हॉल्युशन कसं होत गेलं, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्या घटना दुरुस्त्या महत्वाच्या, अमेंडमेंट्स आणि महत्वाच्या तरतुदी काय, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आणि बेसिक स्ट्रक्चर वगैरे काय आहे, आपल्याला हे करणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेसाठी. त्याच्यानंतर फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन आणि स्टेट, म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या जे काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर इश्यू अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर, जे काही संघराज्य आहे, संघराज्यामधले जे काही महत्वाचे आव्हाने वगैरे आहेत, चॅलेंजेस आहेत, तर ते आपल्याला इथं बघायचे आहेत. त्याच्यानंतर डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्स अप टू लोकल लेवल, जे काही आपण काय म्हणतो सत्तेचं विकेंद्रीकरण, डिव्होल्युशन ऑफ पॉवर सत्तेचं विकेंद्रीकरण आणि जे आर्थिक विकेंद्रीकरण आहे अप टू लोकल लेवल अँड चॅलेंजेस, म्हणजे जे काही ग्रामपंचायत, पंचायत, महानगरपालिका, अर्बन लोकल बॉडीज आणि रुरल लोकल बॉडीज वगैरे आहेत, तिथपर्यंत आपल्याला सत्तेचं विकेंद्रीकरण आणि आर्थिक विकेंद्रीकरण करायचं आहे. तर ते बघायचं. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, जसं की सेपरेशन ऑफ पॉवर म्हणल्यावर आपण ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था, कार्यकारी आणि कायदे मंडळ याच्यामधले सेपरेशन ऑफ पॉवर बघायचं आहे. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन मध्ये आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सुद्धा जे काही विभागणी झालेली आहे 7व्या शेड्यूल मध्ये जे काही लिस्ट दिलेली आहे ते सुद्धा बघणं भाग आहे. त्याच्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन, म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला वाद निवारणासाठी कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत त्या सुद्धा बघायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या संस्था वगैरे केलेल्या आहेत त्या सुद्धा बघायच्या. जसं की एन्व्हायरमेंटसाठी असेल तर एनजीटी आहे. तर तशा प्रकारे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज, म्हणजे भारतीय संविधानाचे जे काही मूलभूत तत्व वगैरे आहेत त्यांचे दुसरे जे काही संविधान आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेचं संविधान, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचं संविधान झालं किंवा फ्रान्सचं संविधान झालं किंवा जर्मनीचं संविधान झालं, तर यांच्यासोबत आपल्याला त्याची तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर, त्याच्यानंतर संसद आणि राज्य विधिमंडळ, त्यांचं स्ट्रक्चर आहे, त्यांची रचना कशी आहे, त्यांचे कार्य कसे आहेत, त्यांचे कंडक्ट ऑफ बिझनेस म्हणजे रोजचा व्यवहार कसा चालतो, त्यांचे पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस म्हणजे त्यांना कुठले कुठले अधिकार आहेत आणि कुठले कुठले विशेष अधिकार आहेत, प्रिव्हिलेजेस आहेत, तर ते आपल्याला इथे बघायचे आहेत. आणि त्याच्यामुळे होणारे आव्हाने सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. इश्यू अरायझिंग आउट ऑफ दिस, याच्यामुळे होणारे आव्हाने वगैरे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरी, जे काही कार्यकारी आणि न्याय व्यवस्था याची आपल्याला रचना, त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन, कार्य वगैरे बघायचे आहेत. त्याच्यानंतर वेगळ्या ज्या काही मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंट्स आहेत भारत सरकारच्या त्या बघायच्या, सोबतच महाराष्ट्र सरकारच्या. त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप्स म्हणजे दबाव गट काय असतात ते बघायचं आहे. फॉर्मल आणि इनफॉर्मल असोसिएशन काय असतात ते बघायचे आहेत. आणि त्याच्यानंतर देअर रोल इन पॉलिटी, तर यांचा दबाव गटाचा आणि ज्या काही दुसऱ्या संघटना किंवा संघटित
असोसिएशन वगैरे तर त्यांचा रोल बघायचा आपल्याला भारतीय व्यवस्थेमध्ये किंवा पॉलिटीमध्ये. त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा सेपरेट टॉपिक दिलेला आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था, तर हा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल आहे, तर हे लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि 1951 असे 2 कायदे आहेत. तर हे दोन्ही कायदे आपल्याला करणं भाग आहे राज्यसभा मुख्य परीक्षेसाठी. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, ज्या काही घटनात्मक वेगवेगळ्या पोस्ट आहेत तिथे आपल्याला अपॉइंटमेंट करायचे आहेत. त्याचे पॉवर्स, त्यांचे फंक्शन्स म्हणजे त्यांचे कार्य, त्यांचे अधिकार आणि त्यांची जबाबदाऱ्या या बघायच्या आहेत. उदाहरणार्थ कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, कॅग असेल, युपीएससीचे अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर एससी एसटी ओबीसी आहे, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर आता नॅशनल कमिशन फॉर वुमन हे काही घटनात्मक बॉडी नाही, ती कायद्यात्मक बॉडी आहे. तर तसं त्याच्यानंतर स्टॅट्युटरी कायदेशीर, रेग्युलेटरी आणि व्हेरियस ज्युडिशियल बॉडी जसे की फायनान्स कमिशन आहे, त्याच्यानंतर लोकपाल वगैरे आहे. तर हे आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे ज्या काही भारत सरकारच्या ज्या काही योजना वगैरे आहेत, नियोजन वगैरे आहेत ते बघणं गरजेचं आहे. आणि इंटरव्हेन्शन ऑफ फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर, आणि जे काही विविध क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये भारत सरकारने केलेल्या हस्तक्षेप किंवा भारत सरकार करत असलेली तरतुदी किंवा भारत सरकारने घेतलेले पुढाकार आपल्याला इथं बघायचे आहेत. आणि त्याच्यामुळे इश्यू अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, समजा एखादा प्रोजेक्ट लॉन्च करते भारत सरकार, त्याच्यामुळे तयार होणारे इश्यू, त्याच्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनमुळे कोण कोण बाधित होऊ शकतात, तर अशा सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्रोसेस हा घटक पाहतो आपण. डेव्हलपमेंट प्रोसेसेस विकासात्मक कामे बघायचे आहेत. आणि अँड द डेव्हलपमेंट इंडस्ट्री, आता कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीची वाढ होत चाललेली आहे ते बघायचं. त्याच्यानंतर रोल ऑफ एनजीओ, एनजीओ म्हणजे काय, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बिनसहकारी संस्था ते बघायचे. त्याच्यानंतर एसएचजी सेल्फ हेल्प ग्रुप, स्वसहाय्य गट काय असतात, स्वसहाय्य गट किंवा बचत गट आपण म्हणतो ते काय असतात ते बघायचे. व्हेरियस ग्रुप्स अँड असोसिएशन म्हणजे वेगवेगळ्या संस्था वगैरे बघायच्या, डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशनल अँड अदर स्टेक होल्डर, तर याच्यामध्ये कोण कोण भागीदार आहेत, तर त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिक अंडर खाली करायचा आहे. पुढे आहे वेलफेअर स्कीम, तर याच्यावर ऍज इट इज प्रश्न विचारला होता की जे काही व्हलनरेबल सेक्शन आहे याच्यासाठी कुठल्या कुठल्या वेलफेअर स्कीम भारत सरकारने राबवल्या आहेत त्या तिथं एनलिस्ट करा, असा प्रश्न आला होता मागच्या राज्यसभा मेन्सला. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही योजना बघायच्या आहेत. आणि अँड द परफॉर्मन्स ऑफ देअर स्कीम, दी स्कीम ज्या काही योजना आणलीत त्यांनी कितपत काम केलं आहे, त्यांचा परफॉर्मन्स तो आपल्याला चेक करायचा आहे. म्हणजे त्या योजनांचं सक्सेस रेट किती आहे, त्या योजनांमध्ये कोणी, त्याच्या योजनामध्ये एखादी योजना आहे फॉर एक्झाम्पल, तर त्या योजनेच्या त्रुटी काय आहेत, त्या योजनेच्या त्रुटी दूर करण्यासाठी काय करावं लागेल, त्या योजनेचा सक्सेस किती आहे आणि त्या योजनेचं फ्युचर काय, वे फॉरवर्ड म्हणजे भविष्यात ती योजना अधिक अजून कुठपर्यंत सक्सेसफुल होऊ शकते, तर ते आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. पुढे आहे मेकॅनिझम लॉ इन्स्टिट्यूशनल बॉडीज फॉर प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दिस व्हलनरेबल सेक्शन, तर व्हलनरेबल सेक्शन साठी कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत, कायदे आहेत आणि कुठल्या कुठल्या घटनात्मक बॉडी आहेत ते बघायचे. तर तेच मग आपण नॅशनल कमिशन फॉर एससी आहे, नॅशनल कमिशन फॉर एसटी आहे, नॅशनल कमिशन फॉर ओबीसी आहे, त्याच्यानंतर नॅशनल वुमेन कमिशन आहे. तर ह्या अशा खूप साऱ्या घटना आहेत. म्हणजे हा सिलेबस थोडा ओव्हरलॅप होईल, तो प्रश्न इथे पण दिसेल इथे पण दिसेल, तर अशा पद्धतीनं होत जाईल. पुढे आहे इश्यू रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर अँड सर्व्हिस रिलेटिंग टू द हेल्थ एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स, म्हणजे जे काही आपलं आरोग्य, शिक्षण आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे मानव संसाधन विकास आहे, तर याच्याविषयी कुठल्या कुठल्या आपल्याला अडचणी येत जातात, तर त्या आपल्याला इथे बघायचं आहे आणि त्यांच्यावरचं सोल्युशन इथे पाहत राहायचं आहे. पुढे आहे इश्यू रिलेटिंग टू पॉवर्टी आणि हंगर, दारिद्र्य आणि भूकमार याच्याविषयीचे इश्यू बघायचे आहेत. तर इथे मग दारिद्र्याची संकल्पना, दारिद्र्याचे प्रकार, दारिद्र्य कमी करण्यासाठी आयोगाने म्हणजे आयोग म्हणतो सॉरी केंद्र शासन किंवा राज्य शासनाने घेतलेले विविध उपक्रम वगैरे. सेम भूकेसाठी काय काय आहे म्हणजे हंगर, तर हंगर इंडेक्स येतो, तर तो इंडेक्स तुम्हाला लेटेस्ट आकडेवारी माहित असणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला उत्तरामध्ये तिथे द्यायची असते किंवा त्या हंगर इंडेक्सला घेऊनच प्रश्न विचारला की भारताची एवढी एवढी रँक आहे, तर भारताची रँक खराब आहे का चांगली आहे ते सांगा, आणि ते तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी, भारताची रँकिंग चांगली करण्यासाठी कुठले कुठले पावलं उचलली पाहिजे त्यांचे चर्चा करा, असा एक सिंपल प्रश्न येऊ शकतो राज्यसभा मुख्यसाठी. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, शासनाचे विविध पैलू इथे टमाटर याचे ट्रान्सपरन्सी, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, ई गव्हर्नन्सचे चॅलेंजेस काय आहेत, त्याचे वे फॉरवर्ड काय आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण एक्सक्लूड होतं, इन्क्लूड होतं, तर हे सर्व बघायचे. त्याच्यानंतर त्याची ऍप्लिकेशन्स, त्याच्यानंतर मॉडेल्स ऑफ गव्हर्नन्स सक्सेस आहेत, मॉडेल्समध्ये बीओटी, बिल्ड अँड ऑपरेट, ट्रान्सफर, जे काय आपण इकॉनॉमिक्स करतो तर ते पण आपण इथे पाहू शकतो. त्याच्यानंतर त्याचे लिमिटेशन, त्याच्यावर कुठले कुठले बंधन आहेत आणि त्याच्यामध्ये किती क्षमता आहे, ते अजून किती भविष्यात आपण तिला अजून खूप जास्त युटिलाइज करून आपलं जे गव्हर्नन्स आहे त्याला गुड गव्हर्नन्स कसं करू शकतो ते बघायचं. त्याच्यानंतर सिटीजन चार्टर आहे, ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आहे, डबल टोल तोच पार्टी झालेला आहे, आणि इन्स्टिट्यूशनल अँड अदर
मेजर्स वगैरे बघायचे, म्हणजे कुठल्या कुठल्या संस्था वगैरे आहेत जे गव्हर्नन्ससाठी काम करतात. त्याच्यानंतर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये ज्या काही सिव्हिल सर्व्हिस आहेत, नागरी सेवा यांची भूमिका, तर हे इथं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर इंडिया अँड इट्स नेबरहुड, आता हे इथून इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट सुरू होतो आयआरचा. तर भारत आणि भारताच्या आजूबाजूचे जे कुठले देश आहेत त्यांच्यासोबत भारताचे कसे रिलेशन आहेत ते पाहायचं आहे. उदाहरणार्थ मागच्या वेळेस त्यांनी मालदीववर प्रश्न विचारला होता. मालदीव सोबत मध्ये इंडिया आउट कॅम्पेनिंग चालू होतं मालदीवमध्ये, तर तिथं मालदीवला जर प्रश्न विचारला होता. सोबतच तुम्हाला बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय करार बघायचे आहेत दोन देशांमध्ये. रिजनलिझम म्हणजे एक प्रादेशिक, जसं की बिमस्टेक आहे, सार्क आहे, तर तशा प्रकारे बघायचं आहे. SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे. आणि ग्लोबल ग्रुपिंग मध्ये G20 आहे, युरोपियन युनियन आहे, G7 आहे. आताच आपले प्रधानमंत्री मोदी G7 मीटिंगला गेले होते, तर तशा प्रकारे. त्याच्यानंतर अग्रीमेंट्स कुठले कुठले केलेले आहेत इंडियाने कोणत्या कोणत्या देशासोबत, अँड ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, म्हणजे कुठले कुठले अग्रीमेंट भारतासाठी चांगले आहेत किंवा भारताचा सोबत ते परिणाम करू शकतात. भारताचा जिथे जिथे कुठे चांगला हेतू असेल त्याच्यावर ते प्रभावित करू शकतात. तर हे असे अग्रीमेंट्स बघायचे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीजचं जे काही पॉलिटिक्स असेल त्याचा भारतीय वर कसा परिणाम पडेल हे आपल्याला इथं बघायचं. आणि इंडियन डायस्पोरा म्हणजे जे काही भारतीय लोक जगामध्ये इतरत्र राहतात तर ते कशा प्रकारे कंट्रीब्युट करतात, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यात इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज आणि फोरा, देअर स्ट्रक्चर आणि मॅन्डेट. आता कुठल्या कुठल्या स्ट्रक्चर आहेत, जसं की वर्ल्ड बँक आहे फॉर एक्झाम्पल, IMF आहे, त्याच्यानंतर युनायटेड नेशन आहे, IUCN आहे इन्व्हायरमेंटसाठी, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड फंड आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे. तर अशा खूप साऱ्या संस्था आहेत. तर त्या संस्था, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन वगैरे, एजन्सीज कुठल्या कुठल्या संस्था आहेत आणि त्यांच्या फोरा, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं जे काही मॅन्डेट आहेत, म्हणजे जे काही त्यांच्या तरतुदी वगैरे आहेत, त्यांनी घालून गेलेली नियमावली जी आहे तर ती भारताला कशा प्रकारे प्रभावित करू शकते आंतरराष्ट्रीय दर्जावर, ते बघणं गरजेचं आहे. तर हा होता ओव्हरऑल पेपर सेकंड जनरल स्टडीज आणि ओव्हरऑल पेपर 5. तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बघायचं आहे, गव्हर्नन्स बघायचं आहे, पॉलिटी बघायची आहे, सोशल जस्टिस बघायचं आहे, इंटरनॅशनल रिलेशन बघायचं आहे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. मग याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कुठल्या एखाद्या देशासोबत अग्रीमेंट केलाय का बाबा, तर ते सुद्धा आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. कारण इंटरनॅशनल रिलेशन सोबत महाराष्ट्र आणि जपान सोबत काही आहे का, किंवा महाराष्ट्र आणि जर्मनी सोबत कुठला टाईप केलाय का, स्वीडन सोबत केलाय का, अमेरिकेसोबत केलाय का, तर असा जर कुठला स्पेसिफिक असेल तर तो सुद्धा बघणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेला यावेळेस भारत आणि जपान यांच्यावर एक अग्रीमेंट झाला होता, तर त्याच्यावर प्रश्न आला होता. कदाचित पुढच्या वेळेस ते दुसऱ्या देशासोबत विचारू शकतात, किंवा एखादी संघटना देतील, सार्क देतील किंवा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन देतील आणि विचारतील की SCO मध्ये भारताचं योगदान सांगा आणि ती कितपत भारताच्या विकासासाठी सहाय्यक ठरते याच्याविषयी चर्चा करा, किंवा SCO च्या माध्यमातून आपण चीनला कशा प्रकारे शह देऊ शकतो याच्यावर प्रकाश टाका. तर SCO चे मेंबर कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतलेल्या आहेत जेणेकरून आपण चीनला काउंटर करू शकतो, म्हणजे इंडियन किंवा एशियन या रिजन मध्ये, आशियाई भागामध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विश्लेषणात्मक प्रश्न येतात मित्रांनो, ऍज इट इज फॅक्च्युअल प्रश्न येत नाहीत, थोडंफार अप्लाइड लॉजिक लावावं लागतं, तर तशा प्रकारचे मेसला प्रश्न येतात. पुढे आहे जनरल स्टडीज पेपर 3. याच्यामध्ये आता इथे टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, सिक्युरिटी आहे, म्हणजे इथे इंटरनल सिक्युरिटी, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता आपण हा बघूया. इथे इंडियन इकॉनॉमी म्हणलेला आहे, इश्यू रिलेटिंग टू द प्लॅनिंग, नियोजनासंबंधित काही अडचणी वगैरे आहेत. त्याच्यात मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जे काही आपले रिसोर्स वगैरे आहेत त्यांचे मोबिलायझेशन करताना जे काही अडचणी येतात ते बघायचे आहेत. त्याच्यानंतर ग्रोथ, डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास म्हणजे काय, आणि एम्प्लॉयमेंट, रोजगारासंबंधितच्या गोष्टी इथे येणार. इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायझिंग फ्रॉम इट, सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय आणि त्याच्यातून ते सर्वसमावेशक वाढ करताना कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात हे आपल्याला इथे डिस्कस करायचे. त्याच्यानंतर बजेट सेपरेट टॉपिक दिले आहेत ना, गव्हर्नमेंट बजेटिंग याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर मेजर क्रॉप्स, कुठले कुठले क्रॉप्स आहेत, क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट ऑफ कंट्री. कंट्री म्हणले म्हणजे तुम्हाला भारताचे क्रॉपिंग पॅटर्न चेक करणं भाग आहे. डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत, त्याचे स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यू अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट, अडथळे आणि इश्यू कुठले कुठले मुद्दे लिमिटेशन आणि कुठले कुठले अडथळे आहेत. आता ई टेक्नॉलॉजी इन एड इन फार्मर्स, तर ई टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, जसं की ई नाम आहे, आपण DBT करतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करतो PM किसानच्या माध्यमातून, तर तशा प्रकारचे ते काही ज्या काही डेव्हलपमेंट आहे टेक्नॉलॉजी ते आपल्याला यूज करायचे. त्याच्यानंतर इश्यू रिलेटेड टू DBT, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, मिनिमम सपोर्ट प्राइस MSP काय आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS काय असते, PDS ज्याच्यातून आपण स्वस्त राशन दुकान असते तिथून धान्य वगैरे देतो आपण, तर ते PDS, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत,
त्याचे फंक्शनिंग, त्याचं कार्य कसं आहे, त्याच्यावर कुठल्या कुठल्या मर्यादा येतात तर ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू ऑफ बफर स्टॉक, जे काय आपण साठा करून ठेवतो AFC फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या इश्यू येतात बफर स्टॉक करताना, आणि फूड सिक्युरिटीला घेऊन कुठला आहे, तर याच्यासाठी नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013चा, तर याच्यात तुम्हाला थोड्याफार तरतुदी असणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर आयोगाने राज्यसेवा 25ला आणि यावेळेस कंबाईनला पण प्रश्न विचारलेला होता. तर हा ऍक्ट महत्वाचा आहे. तुम्ही जर पेपर सॉल्व्ह केले असाल किंवा दिले असाल तर तुम्हाला लक्षात येईल की हा ऍक्ट किती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया, म्हणजे अन्न प्रक्रिया करणारे उद्योग, याच्याविषयी तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचा स्कोप आणि त्याची सिग्निफिकन्स, म्हणजे त्याला किती अजून वाढवू शकतो भारतात, आणि त्याचं महत्व काय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, त्याचं भारतीय अर्थव्यवस्थेत महत्व, मग त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना ते किती मदत होऊ शकतात, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी किती मदत होऊ शकतात, किती नवीन अजून उद्योगाला, एक उद्योग दुसऱ्या उद्योगाला कशा प्रकारे खेचत आणतो, तर ती जी चेन डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला इथे बघायची आहे. त्याच्यानंतर लोकेशन, म्हणजे स्थान निश्चिती कसं तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला इम्पॅक्ट करते ते बघायचे. अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स काय काय आहेत त्याच्या, म्हणजे सप्लाय साईड आणि डिमांड साईड दोन्हीकडच्या आपल्याला रिक्वायरमेंट्स बघायचे आहेत. सप्लाय चेन मॅनेजमेंट सुद्धा पाहिजे. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म्स इन इंडिया, जमीन सुधारणा भारतामधल्या, ह्या तुम्हाला बघणं गरजेचं आहे. याच्यावर एक सेपरेटच नोट्स किंवा सेपरेटच तुम्हाला एक क्वेश्चन पण बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन, जे काय आपण उदारीकरण केलं होतं त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला कुठला परिणाम झालेला आहे. चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी, औद्योगिक धोरणामध्ये कुठले कुठले बदल करावे लागले, आणि देअर इफेक्ट ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ, तर भारतामधली जी काय औद्योगिक वाढ आहे याच्यावर कशा प्रकारे त्यांचा परिणाम झाला ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनर्जी आहे, पोर्ट्स, रोड, एअरपोर्ट्स, रेल्वे इत्यादी प्रकारचे आहेत. तर याच्याविषयी आपल्याला सर्व डाटा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणजे काय, BOT, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर, तर अशा प्रकारचे खूप सारे असतात. तर हे आपल्याला 3-4 मॉडेल बघणं गरजेचं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, देअर ऍप्लिकेशन अँड इफेक्ट इन एव्हरीडे लाईफ, तर आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान त्याच्यामध्ये झालेली वाढ, त्याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये स्पेस तंत्रज्ञान, अंतराळ असेल, डिफेन्स मध्ये असेल, संरक्षण मध्ये असेल, त्याच्यानंतर हेल्थ मध्ये असेल, हेल्थ सेक्टर मध्ये असेल, किंवा बँकिंग सेक्टर मध्ये कुठली टेक्नॉलॉजी आलेली असेल, तर ओव्हरऑल तुम्हाला सगळीकडच्या टेक्नॉलॉजीज बघायच्या आहेत, त्यांची ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, आणि त्यांचं दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होत चाललेला आहे याच्याविषयी तुम्हाला चर्चा करणं गरजेचं असते. त्याच्यानंतर अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारतीयांनी जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानात जे काय गरुडझेप घेतलेले आहे, जे काही यश मिळवलेलं आहे, यश संपादन केलंय, तर त्याच्याविषयी तुम्हाला इथे करणं आहे. आणि इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, जी काही एखादी टेक्नॉलॉजी असेल त्याचं भारतीयकरण कशा प्रकारे झालं, म्हणजे भारताला सूट होईल असे काही चेंजेस केले आणि ते आपण अडॉप्ट केलेले आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चालत येत आहेत, तर त्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस ऑफ IT, स्पेस, कॉम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यू रिलेटिंग टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, IPR, जे काही आपले इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स असतात तर त्याच्याविषयी तुमचे इश्यू माहिती पाहिजे. जे IPR मध्ये काय काय येतात, कॉपीराईट येतात, ट्रेडमार्क येतात, तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे आता इथून इन्व्हायरमेंट होते, कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंटल, कन्झर्वेशन आहे, इन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, डिग्रेडेशन आहे, इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, EIA, तर हे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट वगैरे काय असते ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. विविध प्रदूषके, पोल्युशन म्हणजे काय, त्या पोल्युशन कशामुळे होतं, त्या पोल्युशनवर उपाय काय आहेत, सरकारी उपक्रम काय आहेत, NGT, विविध ऑर्गनायझेशनचा रोल काय आहे, तर ते करायचं आहे. त्याच्यानंतर डिझास्टर आणि मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियंट सोसायटी, तर आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर रिस्क रिडक्शन, रेझिलियन्स म्हणजे जे काही आपत्ती येतात त्या आपत्तीला आपण किती समर्थ आहोत ते, आणि रेझिलियंट सोसायटी म्हणजे आपत्ती दरम्यान समाजाचा सहभाग वगैरे आपल्याला इथे बघायचे आहे, समर्थशाली समाज आपत्ती दरम्यान, तर ते आपल्याला इथे पाहायचं आहे. त्याच्यानंतर लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, ऍज इट इज यावेळेस क्वेश्चन होता मित्रांनो मेन्सला, तर डेव्हलपमेंट बिटवीन लिंक बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, एक्स्ट्रीमिझम म्हणजे आपण त्याला नक्षलवाद सुद्धा म्हणू शकतो, एक्स्ट्रीमिझमलाच आपण नक्षलवाद म्हणतो. म्हणजे विकासाचा आणि नक्षलवादाचा कशा प्रकारे संबंध आहे, किंवा विकास नाही झाला तर नक्षलवाद खूप जास्त होतो, किंवा विकास कामं होऊ लागले तर नक्षलवाद हळूहळू कमी होत जातो, तर याच्यामधलं आपल्याला लिंकेजेस शोधायचे आहेत. त्याच्यानंतर रोल ऑफ, आता इथून इंटरनल सिक्युरिटी सुरू होते तुमचं, इंटरनल सिक्युरिटी, आता आपण इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट आहे. रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी, म्हणजे जे काही तुमचे राष्ट्रीय आणि बिगर राष्ट्रीय जे काही बाह्य घटक आहेत जे तुमच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे इम्पॅक्ट करतात, तर त्याच्याविषयी तुम्हाला इथे बोललेलं आहे. त्यानंतर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क, द रोल ऑफ मीडिया, त्याच्यानंतर सोशल नेटवर्किंग साइट्स इन इंटरनल सिक्युरिटी वगैरे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही रिसेंटमध्ये बघत असाल की गव्हर्नमेंटनं
टेलिग्रामला बॅन केलेला आहे. तर कशासाठी बॅन केलेला आहे की जो नीटचा पेपर फुटला होता तो मागे टेलिग्रामवरून एका प्रायव्हेट ग्रुप होता तिथून फुटला होता. तर तशा पद्धतीनं जे काही सोशल नेटवर्किंग वगैरे आहे त्याच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी कशा प्रकारे ते चॅलेंज तयार होऊ शकते याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे टेलिग्राम बॅनचं हे तुमचं एक एक्झाम्पल होऊ शकते. मेन्स मध्ये तुम्हाला इथे तुम्ही कोड करू शकता ते एक्झाम्पल. त्याच्यानंतर बेसिस ऑफ सायबर सिक्युरिटी काय आहे, मनी लॉन्ड्रिंग काय आहे, आणि त्याचं प्रिव्हेन्शन कसं होते. तर मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे 2002चा. तर तो कायदा तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, लिंकेजेस ऑफ ऑर्गनायझर क्राईम. जो काही संघटनात्मक गुन्हा होतो तो आपल्याला बघायचा आहे आणि टेररिझम याच्याविषयी बघायचा आहे, दहशतवादाविषयी. ऑर्गनाइज क्राईम, संघटनात्मक क्राईम. आता ऑर्गनाइज क्राईम साठी महाराष्ट्राचा एक ऍक्ट आहे, तुम्ही खूप फेमस ऍक्ट आहे, मकोका म्हणतो आपण, मकोका. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल, सॉरी याचा फुल फॉर्म काय, मकोका. महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ऍक्ट असं काहीतरी याचा फुल फॉर्म आहे. तर हा मकोका कायदा काय, या कायद्याची वैशिष्ट्य काय, तर ती तुम्हाला करायची लागतात मेनसाठी. त्याच्यानंतर टेररिझम, दहशतवाद म्हणजे काय, दहशतवादासाठी भारत सरकारनं उचललेली पावलं वगैरे, महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली पावलं याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हेरियस सिक्युरिटी फोर्स. आता याच्यामध्ये जे काही विविध संरक्षण दल आहेत जसं की BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहे, ITBP आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे. त्याच्यानंतर सशस्त्र सीमा बल आहे, SSB आहे. त्यानंतर CISF आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे. त्याच्यानंतर CRSF असते, आपली CRPF असते, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सेम तशी असते स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याच्यानंतर NSG, SPG. तर अशा प्रकारचे विविध जे काही आपले सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विविध एजन्सी, आता एजन्सीमध्ये कुठे येते आपली रॉ येते, रिसर्च अँड अनालिसिस आहे, IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, आणि त्यांचं मॅन्डेट आणि त्यांची जे काही मॅन्डेट म्हणजे आपण त्यांची जी काही नियमावली आहे, तरतुदी वगैरे ते आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. तर हे झालं पेपर 3 मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. आता पुढे आहे आणि शेवटचा पेपर आहे तो आहे एथिक्सचा पेपर. व्हिडिओ थोडा मोठा होतो मित्रांनो, पण कारण सिलेबसच तेवढा मोठा आहे. मलाही माहिती आहे आता व्हिडिओ मोठा झाला का मुलं स्किप करून टाकतात अर्ध्यामधून, एवढा मोठा व्हिडिओ कोण बघणार, PDF डाउनलोड करून 2 मिनिटात असतो. पण ऍक्च्युली हे एक एक शब्द तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तिथं एक्सप्लेन करायचे लागतात. आता इथं फक्त व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस म्हणलं तर इथं मध्ये आपण जवळपास किती बघा, जवळपास 8 सिक्युरिटी फोर्सेस इथे बघितले. मी सांगितलं ना फक्त 8 सांगितलं, हे अजून खूप जास्त आहेत. तर तुम्हाला हा असा सिलेबस ना थोडासा डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला कधी बेटर राहतो. आता पुढचा आणि शेवटचा पेपर आहे तो आहे इथिक्सचा पेपर. इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. इथिक्स जनरल स्टडीज पेपर 4. तर याच्यामध्ये आपल्याला सिलेबस मध्ये बघण्यापेक्षा अगोदर इथे दिलेलं आहे. तर इथं काय म्हणतात, दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन ऑन द टेस्ट द कॅन्डिडेट्सचं जे ऍटिट्यूड आणि अप्रोच आहे टू द इश्यू रिलेटिंग टू द इंटिग्रिटी, प्रॉबिटी इन पब्लिक लाईफ, हिज प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी. जसं आता मी तुम्हाला एक म्हणजे सोप्या भाषेत सांगू का, तर आपल्याला जे सीसॅटच्या पेपरमध्ये ना केस स्टडीज येतात बघा, बेस्ट ऑप्शन आन्सर सिलेक्ट करायचं असं, मग 2.5 मार्क, जर थोडा चुकीचा केला तर 1.5 मार्क, अजून चुकीचा सिलेक्ट केला तर 1 मार्क, आणि सगळ्यात चुकीचा केला तर 0 मार्क भेटतात. जे काही डिसिजन मेकिंगचे जे 4-5 प्रश्न येतात सीसॅटच्या पेपरला, तर तशा प्रकारच्या इथं केस स्टडीज येतात. इथे त्याने केस स्टडीज दिलेल्या आहे, पण इथं ऑप्शन आयोग देत नाही, तर ती केस स्टडीज वाचावं लागते आपल्याला, आणि स्वतः आपल्याला तिथं 4 ऑप्शन्स द्यायचे, 2-3 ऑप्शन द्यायचे, आणि त्या ऑप्शन मधला बेस्ट ऑप्शन हा असेल, हा सिलेक्ट करेल मी, तर याचे फायदे होतील. तर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे त्याचे नुकसान पण असतील, तर 1-2 नुकसान पण तिथे सांगायचे, आणि ती केस स्टडी सॉल्व्ह करायची आहे. तर इथे तुमचा एक माइंडसेट चेक करतो आयोग पेपर मधून. तर तशा प्रकारे, तर आता याचा सिलेबस काय, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेरन्स, इसेन्स, डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. तर मानवी क्रियेमध्ये इथिक्सला डिसाईड करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, इथिक्सचे जे काही डायमेन्शन आहेत ते बघायचे आहेत. इथिक्स इन प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशन. त्याच्यानंतर ह्युमन व्हॅल्यूज. आता ह्युमन व्हॅल्यूज, लेसन्स फ्रॉम द लाईव्ह ऑफ टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स. आता या ग्रेट लीडर्स मध्ये ते काय करतील तुम्हाला, गांधीजी, बुद्धा, त्याच्यानंतर पंडित नेहरू, बोस, सुभाषचंद्र बोस. तर अशा खूप मोठ्या पर्सनॅलिटीज देतील. इंटरनॅशनल लेवलला द्यायचं झालं तर त्यांना नेल्सन मंडेला आहे, अब्राहम लिंकन आहे. तर अशा मोठ्या पर्सनॅलिटीज देतात आणि त्यांचे कोर्स वगैरे देऊन ते प्रश्न विचारतात. अशा पर्सनॅलिटी देतात आणि त्यांचा कोड विचारतात. फॉर एक्झाम्पल गांधीजीचं एक स्टेटमेंट आहे, तुम्हाला जो बदल बघायचा आहे तो पहिले तुम्ही स्वतःमध्ये रुजवा.
तर तसा एक कोड देतील, ते सिंपल एक कोड देतात आणि हे वाक्य तुम्हाला काय सांगू शकते किंवा हे वाक्य सिव्हिल सर्व्हिसेसला किती प्रमाणात उपयोगी आहे, तर त्याच्यावर प्रकाश करा. मग तुम्हाला गांधींचं ते वाक्य, त्या वाक्याचा संदर्भ माहित पाहिजे, ते वाक्य कोणत्या अनुषंगाने वापरले हे माहित पाहिजे ते, आणि ते कशा प्रकारे एका नागरी सेवकाला, समाज जो काही सिव्हिल सर्वंट आहे त्याला कशा प्रकारे त्याच्या डे टू डे लाईफ मध्ये आणि तसंच प्रशासनामध्ये कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते, तर याच्याविषयी तुम्हाला तिथे चर्चा करावी लागणार आहे. आता हे नाव इथून आठवूया. त्याच्यानंतर रिफॉर्मर्स जे काही समाज सुधारक आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटर, जसे की टी.एन. शेषन सारखा माणूस आहे, तर तसे जे काही ऍडमिनिस्ट्रेटर आहेत तर त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ फॅमिली, म्हणजे जो काही परिवार आहे, पण परिवाराचा व्हॅल्यू ज्या काही आहेत त्या रुजवण्यामध्ये परिवाराचा, समाजाचा आणि जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा आपल्याला रोल बघायचा. इनकल्केटिंग व्हॅल्यूज, म्हणजे एखाद्या मुलामध्ये चांगले सद्गुण रुजवण्यासाठी त्याचा परिवार, त्याचं जे काही कुटुंब आहे, त्याच्यानंतर त्याचा जो समाज आहे, त्याचा ज्या समाजात तो वावरतो आणि सोबतच ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये तो शिक्षण घेतो, तर या सर्वांचा एकंदर रोल काय आहे त्याच्यामध्ये चांगले गुण निर्माण करण्यासाठी, सद्गुण टाकण्यासाठी. पुढे आहे ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे वृत्ती काय असते, त्याच्यानंतर त्याचं कंटेंट काय, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, त्याची कार्य वगैरे, इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट्स अँड बिहेवियर. तर ऍटिट्यूड त्याचं रिलेशन करायचं आपल्या थॉट्स प्रोसेस विचारण्यासोबत, आणि बिहेवियर म्हणजे आपलं वागणं कसं वगैरे आहे त्याच्यासोबत. तर याच्यासाठी एक डेडिकेटेड पुस्तक येतात मित्रांनो एथिक्ससाठी, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यात थोड्याफार काही थिअरीज वगैरे असतात त्या माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मोरल्स आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड काय असतो, सोशल इन्फ्लुएन्स आणि पर्सुएशन म्हणजे एखाद्याचं मन वळवण्याची शक्ती, तर तशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड म्हणजे अशी गोष्ट जी तुम्ही क्षमता वगैरे देऊन वाढू शकता, म्हणजे मुळातच काहीतरी त्याच्यामध्ये विशिष्ट कौशल्य असतं, पण तिला जर आपण अजून जास्त जर पोषक वातावरण दिलं तर ती अजून जास्त ग्रोथ होऊ शकते. तर तशा प्रकारे ऍप्टिट्यूड. त्याच्यानंतर फाउंडेशनल व्हॅल्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसच्या जे काही मूळ व्हॅल्यूज आहेत त्याच्यानंतर इंटिग्रिटी, इम्पार्शिलिटी, ह्या व्हॅल्यूज दिल्यात. आता तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर ह्या व्हॅल्यूज वर प्रश्न येतात ऍज इट इज. इंटिग्रिटी म्हणजे काय, इम्पार्शिलिटी म्हणजे काय, नॉन पार्टिसनशिप म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यावर डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, एम्पॅथी, टॉलरन्स, कंपॅशन टुवर्ड्स द विकर सेक्शन, जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला दया, करुणा, सिंपथी असली पाहिजे ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे इंटिग्रिटी असली पाहिजे, ते चिकाटी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे. इम्पार्शिलिटी म्हणजे तुम्ही निपक्ष होऊन काम करू शकलेला असाल. नॉन पार्टिसनशिप म्हणजे कोणाचाही दुजाभाव वगैरे करणार नाही, कोणाची पार्टी घेणार नाही, अशा प्रकारे. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही उद्दिष्ट निष्ठ व्यक्ती असाल की मला हे गोष्ट साध्य करायची आहे एवढ्या वेळेत, एवढ्या वेळा लोकांसोबत, एवढ्या वेळा आर्थिक रिसोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक अधिकारी आहे, तर तुमच्याकडे उद्दिष्ट निष्ठता असली पाहिजे, ते ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स, EI काय आहे, EI ची कन्सेप्ट तुम्हाला बघायची आहे, त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याची युटिलिटी आणि ऍप्लिकेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन. तर तुमचा EI कशा प्रकारे तुम्हाला मदत करतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही अधिकारी आहात, तुमच्याकडे असं जमाव जमलेला आहे, तर त्याला तुम्ही कशा प्रकारे इमोशनल इंटेलिजन्स ना मॅनेज करता, तुमचं बोलण्याचं कौशल्य, वक्तृत्व कौशल्य, तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर, तर याच्यामध्ये EI चा रोल बघायचा आहे, इमोशनल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर अँड फिलॉसॉफर फ्रॉम इंडिया आणि वर्ल्ड. तर इथिक्स मध्ये कोणाकोणाचं आणि मॉरल थिंकर आहेत तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पब्लिक सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस, त्याचे व्हॅल्यूज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर स्टेटस अँड प्रॉब्लेम, तर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इथिकल कन्सर्न अँड डायलेमास म्हणजे कुठल्या प्रॉब्लेम्स वगैरे तयार होतात इन गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर लॉ काय आहेत, रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, कन्साइज ऑफ द ॲज सोर्स ऑफ द इथिकल गायडन्स वगैरे. तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे या पेपरमध्ये. सोबतच अकाउंटेबिलिटी असली पाहिजे तुमच्याकडे, इथिकल गव्हर्नन्स असलं पाहिजे, ते स्ट्रेंथनिंग ऑफ द इथिकल अँड मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स मध्ये तुम्हाला इथिक्स आणलं पाहिजे, म्हणजे नैतिकता आली पाहिजे तुमच्याकडे, मोरल व्हॅल्यूज असल्या पाहिजे. नाहीतर भ्रष्टाचार, करप्शन, इनइफिशियन्सी, डिले, म्हणजे आपण म्हणतो सरकारी काम जरा थांब, जर ह्या गोष्टी नसेल तर हे असंच होणार आहे. म्हणजे सरकारी काम एकदम मंद गतीनं चालते, कासवाच्या गतीनं. जर ह्याच्यामध्ये तुम्ही पारदर्शकता आणली, उत्तरदायित्व आणलं, जबाबदारीता आणली, तर ह्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. त्याच्यानंतर इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन, आता खास करून तुम्ही जर बघाल अमेरिका, इराण, इस्रायलचं युद्ध चालू आहे, तर इथे इथिक्स इन वॉर, इथिक्स इन मेडिसिन, इथिक्स इन मीडिया, तर अशा इथिक्सच्या वेगवेगळ्या छोट्या ब्रांचेस आहेत. तर ते तुम्हाला आता इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन किंवा इथिक्स इन वॉर याच्यावर एक प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सोबतच फंडिंग वगैरे कशा प्रकारे होते आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स वगैरे म्हणजे काय ते बघायचं. त्याच्यानंतर प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स आणि प्रॉबिटी.
इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी ऑफ गव्हर्नमेंट. आता याच्यासाठी काय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, RTI आहे आपल्याकडे, हे की नाही. त्याच्यानंतर लोकपाल आहे, भ्रष्टाचार वगैरे झाला तर चौकशी करण्यासाठी. तेव्हा इथे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणलेलंच आहे. नंतर कोड ऑफ इथिक्स आहे, त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट आहे, CCC, कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ इथिक्स. या दोन गोष्टीला आपल्याला कशा पद्धतीने आहेत त्या बघावं लागतात. त्याच्यानंतर सिटीजन चार्टर, जो आपण गव्हर्नन्स मध्ये पण बघितला होता, तो इथे ओव्हरलॅप होतो. वर्क कल्चर, कामाच्या ठिकाणचं वातावरण कसं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड होते प्रशासनाकडून पण त्याचा दर्जाच नसेल तर त्या सर्व्हिसला काही अर्थ उरत नाही. त्याच्यानंतर युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड, म्हणजे सरकारी निधी जो आहे तो कशा पद्धतीने वापरला जातो तर तशा प्रकारे. आणि चॅलेंजेस इन करप्शन, आणि भ्रष्टाचारामधले जे काही अडथळे वगैरे आहेत, चॅलेंजेस इन करप्शन, तर ते आपल्याला बघायचे. म्हणजे करप्शन कसं आहे, करप्शनचे प्रकार बघायचे, करप्शनचे कुठल्या कुठल्या चॅलेंजेस आहेत आणि करप्शन कमी करण्यासाठी काय केले. तर लोकपाल, आपण करप्शन कमी करण्यासाठी लोकायुक्त आणले. त्याच्यानंतर मॉरल पर्सुएशन करतो, नैतिकतेचे धडे देतो की भ्रष्टाचार करू नये, भ्रष्टाचार केल्याने काय होते, पब्लिक फंड कसे वाया जाते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एथिक्सच्या पेपरमध्ये पाहायच्या आहेत. तर हे होतं या पेपरचा सिलेबस. आता पुढे आहे बघा मित्रांनो ऑप्शनल पेपर. आता हे ऑप्शनल पेपरची लिस्ट दिलेली आहे, तर एवढे ऑप्शनल आहेत. तर याच्यापैकी तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करायचा आहे. त्याचे 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर तुम्ही ऑप्शनल पेपर कसा सिलेक्ट करावा याच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण हा व्हिडिओ तुम्ही बघा तर बराच मोठा झालेला आहे, जवळपास 1 तासाचा हा व्हिडिओ झालाय. तर याच्यापैकी तुम्ही कुठलाही एक ऑप्शनल सिलेक्ट करायचा आहे. तर आता तुम्ही इथे लिस्ट आहे, तुमचा ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जो सोपा वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. तर आपण ऑप्शनल पेपर कसा सिलेक्ट करावा, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असावे, तर याच्याविषयी बोलणार एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर खरंच तुम्ही याला एक लाईक द्या, कारण खूप मेहनत लागते अशी व्हिडिओ करायला, सगळा डाटा कलेक्ट करणं, या गोष्टी तुमच्या एवढे म्हणणं. जे कोणी मित्र तुमचे ग्रॅज्युएशन मेन्स करत आहेत त्यासोबत हे शेअर करा हा व्हिडिओ. सोबतच तुमचे जे काही डाऊट्स असतील ऑप्शनलला घेऊन, इथिक्सला घेऊन, एसएला घेऊन, तर ते तुम्ही कमेंट करते सांगा मला. आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर आपण पुन्हा एकदा जिथून सुरू केलं होतं तिथे जाऊया. हे आपलं युट्यूब चॅनल आहे स्टडीफाय IAS. मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलात, कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला सुद्धा खूप पेशन्स लागतात, खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तुमच्यामध्ये सहनशीलता लागते. नाहीतर काही जण येतात फक्त बघतात आणि 2 मिनिटांमध्ये अरे हा चला ठीक आहे मग आपण सोडून जाऊ, असं मधातून व्हिडिओ सोडून देतात. पण जो शेवटपर्यंत टिकतो तोच यश प्राप्त करण्याच्या लायक आहे. माझं तर सरळ म्हणणं आहे, जो शेवटच्या क्षणापर्यंत लढतो तोच अमर होतो मित्रांनो, बरोबर की नाही. तर ते झालं. तर तारखा पण बघितल्या आपण. तर आता हा विशिष्ट मुख्य अभ्यासक्रम होतो, याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी सविस्तर केलेल्या आहेत. तर या चॅनलला प्लीज फॉलो करा मित्रांनो, जसे मी नवीन अपडेट देईल ते तुम्हाला येत जातील. तर धन्यवाद मित्रांनो, आपण इथे थांबूया.